तर आमच्या नवीन नियुक्त्या पण आज करायच्या होत्या. माननीय राजसाहेबांनी केलेल्या आहेत. मागच्या आठवड्यात काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल की शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष इथे नियुक्त झाले होते आणि आता आमची बाकीची टीम ज्याच्या नवनियुक्त्या म्हणजे प्रभाग रचनेप्रमाणे आम्ही काही फेरनियुक्त्या आहेत, काही नवनियुक्त्या आहेत आणि त्यांचं माननीय राजसाहेबांनी दिलेलं पत्र इथे द्यायचं होतं आणि कार्यकर्त्याचा एक मेळावा पण आमचा झाला नव्हता. त्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम होता आणि पक्षप्रवेश नवीन तर झालेलेच आहे, परंतु उल्लेखनीय असं आहे की इथे जे काही मिसगाईड करून BJPमध्ये गेले होते आमची काही लोक की पुन्हा त्यांना दिसलं तिथे काय तिथली पद्धत काय जमली नाही आणि ते इथे पुन्हा आले. त्यांचं मोठ्या मनाने सर्वांनी स्वागत केलं आणि त्याचा पुनर्प्रवेश इथे झालेला आहे. दुसरीकडे पाहिलं तर कार्यकर्ते जे गेलेले आहेत त्यांना देखील सांगितलं आणि ते टीका करतात आहे आणि आता तुम्ही आरोप केला की एकेकाला अजून कार्यकर्ते आणण्याच्या सुपाऱ्या दिल्यात. निश्चितच जे गेलेत त्यांना काही पदं वगैरे अशी काही व्यवस्थित दिलेली नाही आहेत. तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला तरी पण आता त्यातली काही लोक आमच्या पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत, कार्यकर्त्यांना भेटतात आणि त्यांना त्याचं मन परिवर्तन करून BJPत या असं सांगायचा प्रयत्न करतात. आमचे सहकारी कार्यकर्ते आम्हाला सांगतात या गोष्टी की आमच्यापर्यंत अशा येतात ही लोक, आपलेच पक्ष सोडून गेलं, आपण त्यावेळेस काय यांना बोललो नाही आणि परत आम्हाला हे करायला बघतो. तर ही लोक का गेलेत, यांना कुठले पॅकेज मिळाले हे सगळं आम्हाला माहिती आहे. परंतु इतकी वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे, कुठेतरी एका चांगल्या भावनेने जाऊ दे, तुम्ही गेलात, तुम्हाला नाही जमलं जा, परंतु हे असं करत असेल तर आम्हाला काहीतरी बोलावं लागेल. तो एक इशारा देण्याच्या हिशोबाने मी बोललो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.